फक्त मराठीच नाही तर अमराठीही बोलतायत। मुंबई शिवसेनेकडे हवी। मुंबईचा महापौर हिंदूच होणार। पक्षचिन्ह चोरतील पण ते मराठी मन चोरू शकणार नाहीत। उद्धव ठाकरेंची टीका। जो भी है देवा भाऊ ही है। नंबर 2 ला काही किंमत नसते। आर पाटलांच्या भाषणाचा संदर्भ देत रवींद्र चव्हाणांचा नाव न घेता उपमुख्यमंत्री शिंदेंना चिमटा। भाजप पूर्णपणे बाटलेला पक्ष। भाजपचं आयुष्य फोडाफोडीत चाललंय। अजित पवारांचे नेते माणिकराव कोकाटेंचा महायुतीतल्याच भाजपवर निशाणा। भाजपकडून सोलापुरातील 12 नगर परिषदेसाठी प्रत्येकी 25 कोटीप्रमाणे 300 कोटी वाटपासाठी आले। उत्तम जानकर यांचा दावा। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुखांचं आज प्रथम पुण्यस्मरण। अजित पवारांचं संतोष देशमुखांच्या कुटुंबियांशी संवाद। आरोपी कृष्णा आंधळे कधी सापडणार, गावकऱ्यांचा सवाल। अडचणीत असले की परळीकर देवाआधी धनंजय मुंडेंकडे येतात। परळीत आपणच भगवान असा प्रचारात धनंजय मुंडेंचा सूर। प्रचारात फोनद्वारे आश्वासनं आणि मंजुरींचा ट्रेंड। सभेतून शिंदेंचा उद्योगमंत्री उदय सामंतांना फोन करत MIDC मंजुरीचा वायदा। मात्र थोरातांकडून फोनवरच्या मंजुरींवर सवाल उपस्थित। नीती नियत आणि निधी देऊन आम्ही बोलतो। देवाभाऊ मुख्यमंत्री असेपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही। भद्रावतीतील प्रचार सभेत मुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही। निलेश राणेंविरोधात मालवणमध्ये गुन्हा दाखल। घरात भाजप पदाधिकारी विजय केनवडेकरांची तक्रार। भाजपकडून पैसे वाटप होत असल्याचा राणेंचा आरोप। रवींद्र चव्हाणांच्या मार्गदर्शनाखाली सगळं सुरू। ज्यांच्या घरी पैसे सापडले ते मोकाट। माझ्यावर 10 गुन्हे दाखल झाले तरी पैसे वाटणाऱ्यांना सोडणार नाही। गुन्हा दाखल होताच निलेश राणे संतापले। आम्ही निवडणुकीच्या प्रचारासाठी फिरतोय। गुन्हा कुणी दाखल केला माहित नाही। निलेश राणेंच्या आरोपांवर रवींद्र चव्हाणांचं उत्तर। शिंदे शिवसेनेतील इतर नेते रवींद्र चव्हाणांवर का बोलत नाहीत? निलेश राणेंना बळीचा बकरा बनवलं जातंय। नितेश राणेंचा आरोप। आपण सारे मोदींमुळे जिवंत आहोत। कोट्यवधी खर्चून मोदींनी कोरोना लस बनवल्यामुळेच तुम्ही आम्ही श्वास घेतोय। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचा दावा। तुमच्या 6 फाईल तयार। 6 महिन्यात जयसिंगपूरमध्ये ईडीची धाड पडल्यास आश्चर्य वाटू नये। भाजप जिल्हाध्यक्षांचा राजेंद्र पाटील यड्रावकरांना इशारा। तर गैर केलं नसल्यास घाबरण्याची गरज नाही। चंद्रकांत पाटलांचं विधान। साधूंच्या नावाखाली सरकारचा संधिसाधूपणा। झाडं तोडून जमीन सपाट करणार आणि उद्योगपतींच्या घशात घालतील। उगाच संघर्ष वाढवू नका। नाशिकच्या तपोवन वृक्षतोडीवरून राज ठाकरेंचा इशारा। मुख्यमंत्री आमच्यामुळे आहेत हे विसरू नका। शिवसेनेच्या भोंडेकरांचं विधान। तर तुमच्याकडे 56 आमदार राहिले तरी फरक पडणार नाही। अरेरावीची भाषा करू नये। भाजपच्या परिणय फुकेंचा भोंडेकरांवर पलटवार। आपल्या पाठीशी देवाभाऊ आहेत। थमक्यांना घाबरू नका। बोर्डीकरांची लेक सर्वात मोठी डॉन। परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकरांचा विरोधकांना इशारा। राष्ट्रवादीच्या रुपाली पाटलांची मुंबईत खासदार श्रीकांत शिंदेंसोबत भेट। शिंदेंच्या शिवसेनेकडून मला चांगली ऑफर आल्यास विचार करेल। रुपाली पाटलांची प्रतिक्रिया। सोनं 1200 तर चांदी 6000 महागली। सोनं जीएसटीसह प्रतितोळा 1,31,325 रुपयांवर तर चांदीसाठी 1,77,000 रुपये मोजावे लागणार।